जेरबंद केला काय सांगाल? काय नाही, आम्ही शाळेचे मुलं सोडायला चाललो होतो. तर आम्हाला माहिती मिळाली की एक बिबट्या विहिरीत पडलेला आहे. मग सहज आम्ही बघायला गेलो तर तिथं सगळे फॉरेस्टच्या महिला अधिकारी होत्या. मग त्यांनी खूप धाडस दाखवून त्या बिबट्याला जेरबंद केलं. खूप कौतुकास्पद कामगिरी आहे. अशीच कामगिरी त्यांच्या हातून घडो आणि असेच बिबट्या जेरबंद होऊन खूप एखाद्या जंगलामध्ये सोडून देऊ. कारण की आपल्या परिसरामध्ये खूप बिबट्यांचा वावर झालेला आहे. तर लवकर बिबटे पिंजऱ्यामध्ये बंद होत नाही, पण महिलांनी धाडस दाखवून तो विहिरीत पडलेला बिबट्या त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढून त्याला सुखरूप आपल्या ऑफिसमध्ये आणून ठेवलेला आहे. आता ते त्याची देखभाल करणारे किंवा मग कुठं सोडतील तो त्यांचा प्रश्न आहे. मॅडम, बिबट आणलेला आहे काय सांगाल? सविस्तर सांगा. आपल्या वनी शिवारात अनेक शेजारी पाजारी खेडोपाडी गावे आहेत. त्या गावांमध्ये अनेक दिवसांपासून म्हणजे काही वर्षांपासून खूप बिबटचा वावर असल्यामुळे तिथं वारंवार आम्ही प्रत्येक गावाला जाऊन भेट देऊन जनजागृती करत असतो. रात्रीच्या वेळी पण गस्त घालत असतो. त्यानंतर आज असं 10 वाजेच्या सुमारास शेतकऱ्याचा आम्हाला फोन आला, बाळू चिंतामण घडवजे यांचा, का विहिरीमध्ये बिबट पडलेला आहे. आम्ही तात्काळ आमच्या वन विभागाची टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो आणि अथांग प्रयत्न केल्यानंतर आपल्याला तो बिबट रेस्क्यू 1 तासानंतर झाला. तर त्याला आपण सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आमच्या निगराणीखाली ठेवलेलं आहे. उद्या आपण त्याला नाशिक येथे मेडिकल टेस्टसाठी पाठवणार आहोत आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल. आमचे वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक सुशांत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बिबट हे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. सोडा थोडी डायरेक्ट नका सोडू. नाही काही नाही उघडा तुमची रशी इकडे का थोडी उघडा वाडा होय सोडा थोडी ते साईटीला पळायला पळायला शांत बरोबर जाईल. त्याला माहिती आधी जाम होईल ते. वरवडून झटका द्या ना, वरवडून झटका द्या ना, वरवाडा